निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे सुरसिंग नाईक साहेबांनी काँग्रेसने जन्म घेतला सिंग नाईक साहेब आणि शेवटपर्यंत काँग्रेसने राहिले महाराष्ट्र राज्यामध्ये आणि खरं काँग्रेसचे प्रत्येक कार्यकर्त्याला आज त्यांनी नेतृत्व केलं. जवळजवळ 5 दशक 50 वर्ष दुःखाचा डोंगर कोसळून आला. जिल्ह्यामध्ये राजकीय भूमिका मांडत असताना निश्चितपणे साहेबांना सोडून कधीच राजकारण झालं नाही. सुरसिंग नाईक साहेबांचे आठवण माझे वडील त्यांचं जेव्हा कार्य पक्षात अध्यक्ष झाले आपल्या तेव्हा सर्वांना आठवण राहील. भूमिका महत्त्वाची होती. आणि युवा खासदार म्हणून माझ्या मी आजोबांना पण प्रयत्न करेन संघर्षाच्या काळामध्ये की त्यांनी मदत केली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला त्यांच्या जाण्याने त्यामध्ये नंदुरबार नवापूर तालुकाही सुद्धा येतं न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. एक ज्येष्ठ राजकारणी एक ज्येष्ठ एवढंच समाजसेवक बोलतो मी आणि 2 आज शब्द हरपलेले संपवतो. आहेत. त्यांना त्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांना विनंती असेल नवापूर तालुक्यामध्ये अनेक वर्ष MIDC असेल, साखर कारखाना असेल, मोठ्या प्रमाणामध्ये विकासाला चालना त्यांच्या माध्यमातून मिळाली. आज त्यांच्यासारखं नेतृत्वाचा प्रयत्न हरपून गेलेला आहे. त्यांच्यानंतर माजी आमदार शिरीषदादा असतील, अजितदादा असतील, हे सक्रिय राजकारण करतायत आणि 100% ते लोकांना त्यांच्या भूमिका पटवून सांगतील व न्याय देतील अशा प्रकारचं